महाराष्ट्रात आज आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, तर केंद्रीय निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभेच्या तारखांची घोषणा आज करण्याची शक्यता आहे। इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप हिरामण खोसकरांवर होता। काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या। अजित पवारांच्या निवासाने हिरामण खोसकरांचा पक्षप्रवेशाचा हा सोहळा झाला। महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपासह इतर काही महत्त्वाच्या घोषणा यावेळी होण्याची शक्यता आहे। आणि विशेष म्हणजे काल दिल्लीमध्ये भाजपची महाराष्ट्रातल्या नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक झाली। लगेचच आज त्यानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्या भाजपची एक बैठक आहे आणि या बैठकीमध्ये भाजप उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। काल दिल्लीमध्ये भाजपची बैठक झाली, मात्र या बैठकीत उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली नाही आणि या बैठकीत मतदारसंघांची विभागावार चर्चा झाल्याचं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत। पुण्यातल्या मोदी बागेत या भेटी होणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी होत आहेत। शिवसेना खासदार संजय राऊत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। मवियात अद्यापही काही जागांचा तिढा कायम आहे आणि या पार्श्वभूमीवर दिल्लीवारी होत असल्याची चर्चा आहे। अजित पवार सकाळी 10 वाजता आज देवळालीमध्ये जाणार आहेत। आमदार सरोज अहिरे यांच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी अजित पवारांची उपस्थिती असेल। मंत्री छगन भुजबळ यांचा आज 77वा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्तानं नाशिकमधल्या भुजबळ फार्म इथं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। अनेक कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक दिवसासाठी त्यांच्या मूळ गावी दरे इथं येणार आहेत। सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरने ते गावात येतील, त्यानंतर 4 वाजेपर्यंत गावी थांबतील, नंतर ते पुन्हा मुंबईकडे निघणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये कुठलाही राजकीय कार्यक्रम नसणार आहे। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात युतीत मिठाचा खडा पडल्याचं दिसतंय। विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजप स्थानिक नेते सावंतवाडी मतदारसंघ विधानसभा प्रचार प्रमुख राजन तेली यांनी रणशिंग पुकारले, तर राजन तेली यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करत सावंतवाडीमध्ये मेळावा घेतला। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर अहिल्यानगरच्या शेवगा पाथर्डी विधानसभा भाजपकडून लढवण्यासाठी इच्छुक आहेत। राजकारणातून मला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भाजपनं उमेदवारी न दिल्यास इतरही पक्षाकडून आपल्याला ऑफर मिळतील असं त्यांनी म्हटलंय। विधानसभेच्या जागांसाठी माहितीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। आरपीआयनं महाराष्ट्रात किमान 12 आणि पुण्यामध्ये किमान 1 जागा मिळावी अशी मागणी केली। या निवडणुकीमध्ये आरपीआयला उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्ते माहितीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत असा इशारा यावेळी आरपीआयनं दिला। पेण तालुक्यातल्या आंबोलीमध्ये ऐन पावसाळ्यात पाणी संकट उभं राहिलंय। पाणी पुरवठा नियमित होत नसल्यामुळे ग्रामस्थ हैराण झालेत। गावामध्ये पिण्याच्या पाण्यावरून राजकारण केलं जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे। अलिबागमधल्या उसरमध्ये गेल कंपनी व्यवस्थापनाविरोधात काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे। नवीन प्रकल्पातील नोकरीत स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावं या मागणीसाठी हे आंदोलन केलं होतं। त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीसंदर्भात चर्चा होणार असल्यानं हे आंदोलन स्थगित केलंय। गोंदियातल्या तेडा तुमसर ते हावसी टोला गावाला जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होतात। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा हा मतदारसंघ आहे। दरम्यान आमदारांनी गेली 5 वर्षे या रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करतात। मुंबई गोवा महामार्गावर मोकाट गुरं ठिय्या मांडून बसतात। वाहन चालकांना या गुरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे या गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली। पुणे शहर आणि उपनगरात येत्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणारे जलशुद्धीकरण केंद्रातल्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे। याशिवाय शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा असं आवाहन पुणे मनपाकडून करण्यात आलं आहे। कल्याणच्या कोकण वसाहत परिसरात लाडकी बहिणी सन्मान योजनेचा मेळावा पार पडला। यावेळी 50 लाडक्या बहिणींनी सरकारच्या योजनांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलाय। 50हून अधिक बहिणींनी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा भगवा हाती घेतला। एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे। दिवाळीसाठी झालेली 10% भाडेवाढ आता रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे दिवाळीत प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। एसटी महामंडळानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे।
मुंबईमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2चा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आणि त्यांच्याबरोबर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते। मुंबईतल्या टोल माफीनंतर विरोधकांनी हा निवडणुकीचा जुमला असल्याची टीका केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याला उत्तर दिले, हा निर्णय निवडणुकीपुरते नाहीये तर तो कायमस्वरूपी असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। हा ऐतिहासिक निर्णय आहे, लाखो लोकांना फायदा होईल असंही त्यांनी म्हटलंय। मुंबईतल्या हलक्या वाहनांच्या टोल माफीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हा ऐतिहासिक निर्णय आहे, या निर्णयामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। तर मुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानावे तेवढे कमी आहेत असंही श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। दहिसर टोल नाक्यावर हलक्या वाहनांना टोल माफी देण्याच्या निर्णयाचा मनसेकडून जोरदार जल्लोष करण्यात आला। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाचा मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटप करत जल्लोष केला। राज्य सरकारच्या मुंबईतल्या टोल माफीच्या निर्णयावर माहिती अधिकारी कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रश्न उपस्थित केला। टोल वसुलीचे कंत्राट हे एमईपी कंपनीला देण्यात आलं होतं, मात्र त्याचा ऑडिट न करताच टोल माफी जाहीर केल्यामुळे कंत्राटदार कंपनीनं मुंबईकरांकडून किती नफा वसूल केला हे कळू शकलं नसल्याचं गलगली म्हणाले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा टोल माफीचा निर्णय आहे। वरळी सीलिंगचा टोल का माफ केला नाही असा सवाल ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी विचारला। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानं हे निर्णय घेतले जात आहेत अशी टीकाही अहिर यांनी केली। मुंबईतल्या 5ही एंट्री पॉईंटवर टोल फ्री करण्यात आला आणि त्यावेळी शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी वाशी टोल नाक्यावर जल्लोष केला। वाहन चालकांना लाडू आणि गुलाबाचं फूल देऊन ढोल वाजवत शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला। साताऱ्यातल्या अनेक भागाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। गेल्या 2 दिवसांपासून सततच्या पावसामुळे नागरिक त्रस्त झालेत। काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे। वाशिमच्या पेनटाकळी प्रकल्पात पाण्याची आवक वाढत चालली आहे, त्यामुळे 5245 क्युसेक एवढा विसर्ग प्रकल्पातून पैनगंगा नदीमध्ये करण्यात येतोय। पाण्याच्या विसर्गामुळे पैनगंगा नदीला पूर येण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचे आवाहन करण्यात आले। वर्ध्यातल्या सिरकुटणे परिसरामध्ये मुसळधार पावसानं सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या पावसानं नाल्याला पूर आला। सोयाबीन घरी येताना ट्रॅक्टरसह सोयाबीन वाहून गेला आणि 40 पोती सोयाबीन वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। ओबीसी व्हीजेएनटी या प्रवर्गाप्रमाणे मराठा आरक्षणासाठीची नॉन क्रिमिलियरची मर्यादा 8 लाखांपासून 15 लाखांपर्यंत करण्याचा विचार सुरू आहे। तसा प्रस्ताव केंद्राला सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी ही माहिती दिली आहे। पालघरमधल्या डहाणू आणि जव्हार भागामध्ये वीज पडल्यानं 7 जण गंभीर जखमी झाले। यामध्ये 2 महिलांचा सहभाग आहे। शेतात काम करत असताना वीज पडल्यानं हे 7 जण जखमी झाले, त्यामुळे जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं। वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला। कर्करोगाशी त्यांची झुंज सुरू होती। अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। या हरहुन्नरी कलाकाराच्या अकाली एक्झिटनं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय। रसिक प्रेक्षकांना कधी खळाळून हसवणारे तर कधी रडवणारे तसंच कधी अंतर्मुख करणारे अभिनेते अतुल परचुरे यांचं अकाली निधन झालं आणि हे आपल्यासाठी वेदनादायी असल्याचं ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली। राज ठाकरे यांनी अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली। राज यांनी परचुरेंसाठी भावूक पोस्ट शेअर केली। आज आमचा अतुल गेला, आमच्या या मित्राला माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं। कल्याणच्या वालधुनी नदीच्या ब्रिजवर अनधिकृतपणे पार्किंग केली जाते। मोठमोठे ट्रेलर, टेम्पो आणि खासगी बसेस इथं पार्क केले जातात, त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच आहे आणि अपघात देखील होतात। वाहतूक पोलिसांकडून या बस चालकांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल नागरिक उपस्थित करतात। नाशिकमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 2 पुरुषांसह एका महिलेला अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 8 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं। मुंबईमधून आरोपी नाशिक शहरामध्ये येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली। भुसावळ रेल्वे स्थानकावर तपासणी दरम्यान एका प्रवाशाच्या बॅगमध्ये गावठी पिस्तूल आणि 9 जिवंत काडतुस सापडली। त्याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली। पुण्यामधल्या आरटीओ कार्यालयामध्ये चोरी झाली। 2 दिवसांच्या सुट्टीचा फायदा घेत खिडकीचं रेलिंग तोडून चोरी केली। सीसीटीव्ही कॅमेरासह वायफाय, राउटर, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरट्यानं लंपास केल्या। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला।
धुळ्यातल्या बालाजी रथोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। यावेळी रथावर फुलांचा वर्षाव करण्यात आला। खानदेशातला सर्वात उंच रथ म्हणून या रथोत्सवाकडे पाहिलं जातं। या रथोत्सवासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक सहभागी होतात। राज्यातल्या साखर कारखान्यातील कामगारांनी 16 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिलाय। विविध मागण्यांसाठी साखर कामगार संपावर जाणार आहेत। सांगलीमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीमध्ये या संपाची घोषणा करण्यात आली आहे। रणजी करंडक स्पर्धेतील गट अ सामन्यामध्ये मुंबई आणि बडोद्याचा संघ आमने-सामने आले होते। या सामन्यामध्ये बडोद्यानं मोठी कामगिरी करत रणजी चॅम्पियन असलेल्या मुंबई संघाचा 84 धावांनी दारुण पराभव केला। भार्गव भट्टनं 10 विकेट्स घेत बडोद्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित संलग्न शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचं साखळी उपोषण सुरू आहे। कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 1000 रुपये वाढीचा GR काढावा अशी त्यांची मागणी। बीडच्या माजलगावमध्ये राष्ट्रीय क्रांती सेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यात, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। वाशीमध्ये काँग्रेसच्या वतीनं रिसोड तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। बाधित शेतकऱ्यांना मदत यादीतून वगळल्यानं शेतकरी आक्रमक झाले। अनेक प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। सिंधुदुर्गात मवियाच्या वतीनं ढोल बजाव आरोग्य यंत्रणा सुधारो असं आंदोलन करण्यात आलं। आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। या आंदोलकांनी ढोल वाजवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली। एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे। दिवाळीसाठी झालेली 10% भाडेवाढ रद्द करण्यात आली, त्यामुळे दिवाळीत प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। एसटी महामंडळानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला। जालन्यात 9 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिला रस्त्याच्या बाजूला फेकल्याची संतापजनक घटना घडली। यासाठी ग्रामस्थांनी जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको केला। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला। 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं।